ठाणे महापालिकेसाठी मवी आणि मनसेच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब. राजन विचारे, जितेंद्र आव्हाड, मनसेचे अविनाश जाधव आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांच्यात बैठक. सोलापुरात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस 50 ते 55 जागा, ठाकरेंची शिवसेना 27 ते 29 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 17 ते 18 जागा आणि माकप 8 ते 10 जागांवर लढणार असल्याची माहिती. नागपुरात भाजपकडून जाहीरनामा तयार करण्याची तयारी सुरू. QR कोडच्या माध्यमातून सर्वसामान्य नागपूरकरांच्या सूचना घेणार. मातोश्री आणि BKC परिसरात विनापरवानगी ड्रोन उडवल्याच्या प्रकरणात संबंधित ड्रोन ऑपरेटरवर गुन्हा दाखल. अदानी कंपनीच्या कन्स्ट्रक्शन साईटच्या जाहिरातीसाठी ड्रोनचा वापर केला जात होता. साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाणांच्या घरासमोर त्यांना डिवचणारे बॅनर. नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पूर्णपणे संपुष्टात आणल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांचं अभिनंदन, असा बॅनरवर उल्लेख. कापूस आणि तुरीचं पीक घेऊन शेतकऱ्यांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी हक्क मोर्चा. 26 जानेवारीला पालकमंत्री अजित पवारांना शेतकरी घेराव घालणार. तुळजाभवानी देवीचं महाद्वार गर्दीमुळे सामान्यांसाठी बंद. 500 रुपयांचा VIP दर्शन पास घेणाऱ्यांना मात्र महाद्वारातून प्रवेश. नाताळ सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीतील चर्चमध्ये प्रार्थना. द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन सकाळच्या सेवेला उपस्थित. दिल्ली आणि उत्तर भारतातील ख्रिश्चन बांधवांसह मोदींची हजेरी. मलेशियातील क्वालालंपूर इथं झालेल्या पामा ग्लोबल अबॅकसमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा डंका. 44 विद्यार्थ्यांनी जिंकली पदकं. 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं तैवान हादरला. केवळ 15 सेकंदापर्यंतच्या धक्क्यांनी दुकानामधील सामान अस्ताव्यस्त. अर्जेंटिनामध्ये निसर्गाचा कोप. ब्युनॉस आयर्स आणि सॅन मार्टिन प्रांतामध्ये पुरामुळे हाहाकार. रस्त्यावरील गाड्या पुराच्या पाण्यात बुडाल्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.